रव्याचे आप्पे बनवण्यासाठी एका बाउलमध्ये 1 कप बारीक रवा, अर्धा कप दही, पाऊण कप एवढं पाणी घालायचं व हे सर्व मिश्रण जे आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून झाल्यानंतर 15 मिनिटांसाठी आपण हे जे मिश्रण आहे ते झाकून ठेवायचं आहे. 15 मिनिटानंतर आपण यामध्ये बारीक चिरलेल्या भाज्या ज्या आहेत त्या घालून घ्यायच्या आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये भाज्या घालू शकता. बारीक चिरलेलं गाजर, बारीक चिरलेलं कोबी, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो अशा सर्व भाज्या घालायच्या. त्यानंतर आलं आणि मिरचीची पेस्ट घालायची, थोडीशी कोथिंबीर घालायची, 1 चमचा एवढं पांढरं तीळ घालायचं, चवीनुसार मीठ घालायचं, 1 चमचा एवढं जिरं घालायचं व परत एकदा हे जे मिश्रण आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित असं मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये 1 चमचा एवढा इनो घालायचा व त्यावर थोडंसं पाणी घालायचं व जे हे मिश्रण आहे ते परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. इनो घातल्यामुळे आपले आप्पे जे आहेत ते एकदम हलके फुलके होतात. त्यामुळे इनो हा अगदी जरूर घालायचा आहे. झटपट बनवण्यासाठी आपण इनो वापरला आहे. तर आता आपलं मिश्रण जे आहे ते मिक्स करून झालेलं आहे. मी इथे आप्पे पॅन गरम करण्यासाठी ठेवलेला आहे. त्यामध्ये थोडंसं तेल घालायचं. सर्व बाजूंनी तेल घालून झाल्यानंतर आपण आप्प्यांसाठी तयार केलेलं जे मिश्रण आहे ते यामध्ये घालायचं आहे. थोडं थोडं करून हे मिश्रण जे आहे ते आपण घालून घेणार आहे. इथे मी आप्प्यांचं तयार केलेलं मिश्रण घालत आहे. थोडंसं अर्धं राहील एवढं मिश्रण यामध्ये भरायचं आहे. बघा, व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे मी सर्व बाजूंनी भरून घेतलेलं आहे व झाकण ठेवून 2 ते 3 मिनटं वाफवून घ्यायचं आहे. वाफवून झाल्यानंतर दुसऱ्या बाजूने पण आप्पे जे आहेत ते आपण भाजून घ्यायचे आहेत. दोन्ही बाजूनी आप्पे भाजून झाल्यानंतर आपण हे जे आप्पे आहेत ते खाण्यासाठी तयार झालेले आहेत. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद.